मित्रांनो, बहुतेकांना फॉरएव्हरलिंक.com आणि माय फॉरएव्हर इंडिया यामधला फरक जाणवून मला समजत नाही की याचे वेगवेगळे पासवर्ड असतात. जसं की माय फॉरएव्हर इंडिया ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला जॉईन करता, ॲज अ डिस्ट्रीब्युटर फॉर्म भरता, त्यामध्ये तुमचा पासवर्ड जो बनतो, ओल्ड पासवर्ड, न्यू पासवर्ड, हा वेबसाईटचा असतो. ठीक आहे. आणि माय फॉरएव्हर इंडिया ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही OTP टाकून तुमचा पासवर्ड जनरेट करता, तो त्या ॲप्लिकेशनसाठी असतो. दोघांचा पासवर्ड तुम्ही सेमही ठेवू शकता, ठीक आहे, आणि वेगळाही ठेवू शकता. ती तुमच्यावर आहे, तुमची चॉईस आहे, तुम्हाला काय करायचं असेल. तर फॉरएव्हरलिंक.com तुम्ही जर ID पासवर्डनी तुम्ही जर लॉग इन कराल आणि जर तुम्हाला कोणाला रिसेट करायचं असेल तर तिकडे खाली फॉरगेटचा ऑप्शन असतो, फॉरगॉट पासवर्ड. ओके, आणि ती क्वेश्चन मार्क. तर फॉरगॉट पासवर्ड तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल आयडीवर ईमेल जातो, लिंक जाते. तिकडे क्लिक हिअर असा ऑप्शन असतो, क्लिक हिअर. ठीक आहे. ब्लू कलरमध्ये तो हायलाइटेड असतो. क्लिक हिअर ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला नवीन पेज ओपन होतं. तिकडे तुम्हाला पुन्हा न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असं विचारलं जातं. तिथे तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा असतो. त्यानंतर तुम्ही तुमचा